सोलापुर में पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए 12 बांग्लादेशी नागरिकों को गिरफ्तार किया है। ये सभी फर्जी आधार कार्ड के सहारे यहां रह रहे थे और एक गारमेंट फैक्ट्री में काम कर रहे थे। गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने इन्हें हिरासत में लेकर पूछताछ की, जहां इनकी पहचान उजागर हुई। पुलिस अब यह जांच कर रही है कि इन्हें भारत में रहने के लिए किसने मदद की और ये फर्जी दस्तावेज कैसे और कहां से मिले। सभी आरोपियों को कोर्ट में पेश किया जाएगा। त्यांचे नाव, आधार कार्ड नंबर आम्ही क्रॉस व्हेरीफाय करावा लागेल। सर, पहिल्यांदाच अशा प्रकारे बांगलादेशी नागरिक सोलापुरात सापडले, रेकॉर्ड आहे का? मला वाटतं हेच पहिल्यांदा आहे, हे आता रिसेंट टाइम्सला हे पहिल्यांदा आहे। सर, कामगार कायद्यानुसार सर असे जे आहेत रोजंदारी कामगार त्यांचा रहिवास त्या MIDC एरियात नसावा असा नियम आहे। ते तिथंच राहतोय का बाहेर कुठं? ते खात्री करावं लागेल कुठं आहे। कारखान्याच्या पाठीमागे फरशीच्या कारखान्याच्या पाठीमागे तो भाड्याने घेतला होता तिथे रेसिडेन्शियल पर्पजला वापरला तर त्यावर काही नियमानुसार कारवाई करायची ते करू। आता इतर सर्व जे MIDC असो किंवा इतर ठिकाणी जे अशा डेली वेजेस वापरतात ते फॅक्टरी ओनर्सच्या या आपल्या मार्फतीने मी हे आवाहन करतो, आपल्याकडे जे कोणी डेली वेजेस आहेत, जे नोकर आहेत, लेबरर्स कामात आहेत, त्यांच्या अँटीसिडेंट्स व्हेरिफिकेशन करून घ्या आणि ज्यांनी अशा जे बॅचलर लोक आहे, सिंगल्स आहेत, ते जे नवीन आलेले आहेत त्यांना भाड्याने घर देत असलं तर त्यांच्याही अँटीसिडेंट्स व्हेरिफिकेशन लोकल पोलीस स्टेशनमार्फत करून घ्यावे, जेणेकरून आपण अशा कोणी लोक जे आहेत ते अनाधिकृतपणे इथं आलेले आहेत त्यांना तुम्ही आश्रय देत असलं तर आपल्या विरुद्ध पण कायदेशीर कारवाई करण्याचे तरतूद आहे। काल 5/3/2025 रोजी सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने DCP श्री कबाडे, ACP श्री पोमन आणि PI श्री वाघमारे यांनी आपल्या सिस्टर एजन्सीच्या मदतीने संयुक्त रेड करून MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत MIDC ती एक रेडीमेड गारमेंट्स तयार करणाऱ्या कारखान्यात असा बांगलादेशी नागरिक अनाधिकृतपणे इथं कामात आहेत हे गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तिथे रेड केलं आणि तिथे व्हेरीफाय करून एकूण 12 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड्स पण उपलब्ध होतं आणि त्यांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करून आज माननीय कोर्टासमोर हजर करणार आहेत आणि पुढील तपास करून त्यांना कोण मदत केलं आणि इथं हे आधार कार्ड बनवायला आणि इतर आणखी त्यांचे साथीदार इतर ठिकाणी आहे का या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे। सर्व जे MIDCचे कारखानाधारक आहेत किंवा इतर व्यावसायिक जे आहेत त्यांना सर्वांना आपल्या मार्फतीने आव्हान आहेत, आपल्याकडे जे कोणी नोकरीत आहेत, रोजगारी आपण दिलेल्या आहेत ते सर्वांच्या अँटीसिडेंट्स व्हेरिफिकेशन करून घ्या। सोबतच जे कोणी अशा नवीन आलेले आहेत त्यांना घर भाड्याने देणारे जे घर मालक लोक आहे आपल्यालाही आव्हान आहे, आपण जे भाडेदार आहेत त्यांच्या अँटीसिडेंट्स व्हेरिफिकेशन लोकल पोलीस स्टेशनमार्फत करून घ्यावे। आता माहिती असतानाही आपण आश्रय दिले तर आपल्या विरुद्ध पण कायदेशीर कारवाई करण्याचे तरतूद आहे। अलर्ट राहिलं होतं त्यामुळे हे मेसेज आला आणि हे 12 जण पकडले गेलेले। आता उदाहरण जे XYZ आरोपी आहे त्यांच्याकडे हातात मी भारतीय आहे म्हणून ते आधार कार्ड दाखवतात, कुठला आहे ॲड्रेस दिसत आहे, काही जणांच्या बंगळूरचे दिसत आहे, काही जणांच्या आसामचे दिसत आहे। ठीक आहे, बंगळूरचे तुमचे जे ॲड्रेस जे आहे तिकडचे फोन नंबर सांगा, तिथं फोन लावा, हे बेसिक गोष्ट आहे आणि आम्ही पॅरलली तिकडच्या लोकल पोलीसच्या मदतही घेऊन व्हेरीफाय करणार आहे। या पत्त्यात या फलाना लोक आहे का, त्यांच्या आई वडील जे नाव दिलेलं आहे तिथं आहेत का, ते सर्व गोष्ट क्रॉस व्हेरीफाय करताना ते क्लिअर प्रूव्ह होईल। ज्युरिडिक्शनला एक रेडीमेड कापडचा कारखाना, त्या ठिकाणी बांगलादेशी नागरिक अनाधिकृतपणे व्यवसाय करीत आहेत अशा गोपनीय माहिती लॉ एन्फोर्समेंट एजन्सीला मिळाला आणि त्या आधारावर एक संयुक्त रेड केलं आणि तिथे व्हेरीफाय करताना कुठल्याही प्रकारच्या प्रॉपर डॉक्युमेंट्स नसताना 12 बांगलादेशी नागरिक बनावट आधार कार्ड सोबत बागून ते तिथं टेलर म्हणून कामात होतं हे इन्फॉर्मेशन मिळालं। ते पूर्णपणे चौकशी करून DCP श्री कबाडे, ACP श्री पोमन
PI श्री वाघमारे आणि त्यांच्या पूर्ण टीमनी हे 12 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याविरुद्ध MIDC पोलीस स्टेशनला भारतीय पारपत्र अधिनियम 1950च्या कलम 3A 6A सोबत परकीय नागरिक आदेश 1948चे कलम 3(1), विदेशी व्यक्ती अधिनियम 1946चे कलम 14, भारतीय न्याय संहिता 2023चे कलम 318(4), 337(3), 338 याप्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहेत. या 12 जणांना अटक करून आज मान्य न्यायालयात त्यांना हजर करणार आहेत आणि पुढील तपासात ते जे बनावट कागदपत्र बनवलेले आहेत त्याबद्दलच्या पूर्ण मूळ वर जाणार आहे. कुठून बनवून घेतलं, यांना आणखी कोण कोण मदत केलं, यांच्यासोबत आणखी कोणी इथं आहेत का यावर चौकशी आता तपास दरम्यान होणार आहे. हो, आमचे जे चौकशी इन द सेन्स आपण जसं अपेक्षा करतात डेली जाऊन सर्वांच्या चेकिंग करायची वगैरे, तेच एकच पद्धत असा नाही आहे. आमच्या बॅकग्राऊंडला आमच्या टीम्स आहेत ते काम करत राहत आहेत. त्यामुळे हे गोपनीय माहिती मिळत आहे आणि तिथं जाऊन आमच्या जेव्हा कॉन्क्रीट इन्फॉर्मेशन हातात आल्यानंतर आम्ही आपल्या अपेक्षानुसार जे रेड आहे, चेकिंग आहे ते सुरू होत आहे. सर, ग्रामीण भागामध्ये कारवाई करताना ठराविक एका पक्षाला मतदान केलं नाही म्हणून चिडून जाऊन एका लोकप्रतिनिधीनं ग्रामीण एसपींकडे तक्रार केली होती. तशी तक्रार वगैरे आपल्याला पॉलिटिकल पार्टीची आपल्याकडे आहे का? ॲब्सोल्युटली नाही. सर, त्यांना सोलापुरात कोणी मदत केली काय या संदर्भात माहिती वगैरे? आत्ता काही आहे डिटेल्ड क्वेश्चन्ससाठी हे वेळ नाही आहे. प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे आणि हे या विषयामध्ये सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. आपला मर्जीने कुठलाही न्यूज येऊ नये म्हणून मी ऑफिशियली एक स्टेटमेंट देतो. सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. आता जे गोपनीय माहिती मिळालं आहे त्या आधारावर यांना आता ताब्यात घेऊन तपास सुरू केलेला आहे. कुठून बनवलेलं आहेत, कोण मदत केलं, कधीपासून इथं आहे, आणखी कोण सोबत आलं होतं का, ते लोक कुठं आहेत, हे सर्व गोष्ट आता तपास दरम्यान कव्हर होईल. जो कारखानदार आहे कारखानदारच्या यात आम्ही आता प्रिलिमिनरी स्टेजला ते लोकलाईट आहे का ते त्यासाठी आधार कार्ड एक बेसिक डॉक्युमेंट अशा गृहीत केलं जात आहे. सो त्यामुळे या स्टेजला त्यांच्या यात सहभाग होतं का नाही याबद्दल काही निश्चित बोलू शकत नाही. आता ते आधार बाळगतात, आधार कार्ड दाखवलं ठीक आहे जेन्युइन आहे अशा गृहीत करायला जास्त चान्सेस आहेत. सो त्यांच्या इन्व्हॉल्वमेंट आहे अशा या स्टेजला बोलू शकत नाही. पण तपास दरम्यान असं काही नक्की निष्पन्न झालं तर त्यांच्यावर पण कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आधार कार्डच फक्त इतर काय डॉक्युमेंट्स असं हे जे डेली वेज लेबरर, टेलर किंवा इतर जे डेली वेज लेबरर म्हणून जे नोकरीत आहे आता आपलं MIDC असो किंवा इतर कुठल्याही ठिकाणी, आय डोंट थिंक आता आपण काय अपेक्षा करतात. नाही सर, त्यांच्यावर कोणते डॉक्युमेंट आढळले? फक्त आधार कार्ड? हां, आता आधार कार्ड आहे आणि काही हां जिथे रहिवास करत होते ते 12 जण, तुमचा एक नियम आहे वारंवार आम्ही प्रसिद्ध करतोच की असे जे कोण असतात जे राहत असतील तर त्या मालकाने पोलीस खात्याशी संपर्क साधावा की आमच्याकडे हे भावित्र्य आहे. तशा झालेल्या नाही या विषयामध्ये. ते आम्ही जे इंडस्ट्रियलिस्टसोबत जे त्रैमासिक बैठक जे होत आहेत त्यात पण आमच्या त्यांना सुझाव हे आहे आणि वारंवार सूचनाही देतो जे कोणी त्यांनी लेबरर्स कामात लावतात त्यांच्या अँटीसिडंट्स व्हेरीफाय करून घ्या म्हणून. ते हे इतर राष्ट्राचे आहेत, फक्त ते विषय नाही आहे. ते कोणी गुन्हेगार आहे, इतर राज्यात गुन्हे केलं आणि इथे येऊन ते रोजगार म्हणून इथं कामात लावलेलं आहे असाही नको.